ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जणेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन बजरंग बली हनुमान काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत शरीर वज्र ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत। आपण चिंतन करू आजचा हा भगवत भक्त श्रेष्ठ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते आमचे हनुमंतरायजी यांचा आजचा हा जन्मोत्सव। आणि प्रभू रामचंद्र अगोदरच आले, अवतार आधी झाला आणि त्याच्यानंतर अगदी लागूनच भक्तांचा अवतार, आधी देव आले मग भक्त आले। तेव्हा दोघांच्याही जन्माची कथा म्हणजे ज्या वेळेला अवतार घेतला हनुमंतरायजीही रुद्रा अवतार आहे, रुद्राचा अवतार म्हणजे हनुमंतरायजी आणि महाविष्णूचे अवतार म्हणजे प्रभू श्रीराम। हे दोन्हीही देव आहेत, एक सेवक होतो आणि एक देव होतो। भगवान विष्णू काही वेळेला देव होतात आणि भगवान शिवजी रुद्र म्हणजे शिवजी हे सेवक होतात। काही वेळेला शिवजी देव होतात, काही वेळेला भगवान विष्णू सेवक होतात। म्हणजे काय, म्हणजे असं आहे की दोन्हीही देव दोन नसून एक आहेत। मूळचा जे आहे तर त्याच्यात आदिनारायण त्यापासून 3 देवांच्या उत्पत्त्या शास्त्रात कथन झाल्या। प्रथम जे झाले नाभी कमळातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव, हृदय भ्रुकुटीतून हृदयामधून कमळातून उत्पन्न झालेले भगवान विष्णू आणि भ्रुकुटीमधून प्रगट झालेले रुद्र म्हणजे भगवान शिवजी। तर असे हे तिन्ही देव आणि त्या 3 देवामध्ये जगत उत्पत्तीच्या कार्यात ज्याचा सहभाग आहे ते ब्रह्मदेव हे या 2 देवांच्या तुलनेत धरले जात नाहीत। ब्रह्मदेवाला विष्णू आणि म्हणजे हरी आणि हर यांच्याबरोबर धरलं जात नाही, तर ते जीवकोटीत टाकलेले। आणि हरी आणि हर हे मात्र आता ह्याच्यात वास्तवता अशी आहे, जगात अनेक देव नाही तर एकाच देवाचे अनेक बनतात। म्हणून एकोहम बहुश्याम अशा प्रकारे सृष्टीची रचना होते। एकच ईश्वर अनेक रूपाने प्रकट होतो। ईश्वरालाच तिथे आपण आदिनारायण असं संबोधतो। आदिनारायण कोण आहे तर ईश्वर, आणि मग त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न करायची की एकाचे 2 करायचे याचं नाव उत्पत्ती आहे। मग त्याच्यात पहिल्यांदा देव झाले आणि त्यापासून सृष्टी झाली। देव तर मग हा विषय सांगत होतो की हा रुद्र अवतार आहे। रुद्रांनी म्हणजे भगवान शिवजींनी प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी हजर व्हावं अशी त्या भगवान शिवजींचीच इच्छा आहे। म्हणून ही इच्छा प्रकट करून मग कसं काय करायचं तर मग अवतार धारण करायचा, आणि त्याला अनुसरून हनुमंतरायजींचा हा अवतार आहे। प्रभू रामचंद्र म्हणजे जेव्हापासून हनुमंतरायजी प्रगट झाले तेव्हापासून यांचा भक्तावतार असा आहे, यांनी दुसरं काही नाही, सेवा नावाचं एकच तत्त्व धरलेलं। प्रभू रामचंद्रांची सेवा करत राहणं
त्यांची कायेने आणि वाचेने सेवा करणं, मनाने सेवा करणं हे हनुमंतरायजींच्याकडे तो आपल्याला पाहायला मिळतो. कायेने म्हणजे जोपर्यंत प्रभू रामचंद्रजी होते तोपर्यंत अगदी सातत्याने त्यांच्या सेवेत तत्पर आणि एकदम सन्मुख असे राहणारे. म्हणजे बाजूला फिरकणे नावाचा विषयच नाही की सेवाच करणे, प्रभूंची सेवा. जेव्हा कधी भेट झाली प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतरायजींची भेट झाली तेव्हापासून अखंड सेवेमध्ये दिसतील तुम्हाला ते. त्याच्यानंतर ते म्हटले मग अजून काय सेवा असते, तर सेवा आहे तर एक त्यांच्या कायेची सेवा म्हणजे शरीराची सेवा, दुसरी सेवा आहे ती वाणीची सेवा म्हणजे नामाची सेवा, म्हणजे त्यांच्या कंठात अखंड रामनाम, दुसऱ्या नावाचा उच्चारसुद्धा करणार नाही. कृष्ण म्हटलं तरी ते चालत नाही, त्यांना कृष्ण नाही चालत, तर केवळ राम म्हणजे राम. रामाला सोडून दुसरं रूपसुद्धा दुसरं पाहत नाही. हे असे कडक व्रतधारी आहेत. त्यांना जर श्रीकृष्णाचं रूप दाखवायची वेळ आली म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्यावर तशी वेळ आली होती. कारण ज्यावेळेला यांचा गरुडाचा गर्भहरण करायचा होता, सत्यभामीचा गर्भ घालवायचा होता, त्यावेळेला हा प्रयोग झालेला दिसतो की ज्या गरुडाला शक्तीचा बल होता की वेगाचा, माझ्यासारखा वेगवान कोणीच नाही. पण त्या भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, ज्यावेळेला हनुमंतरायजी आलेले होते तर ते म्हटले हनुमंतरायजींना सांगा की भगवान श्रीकृष्णांनी बोलवलेले. तर ते भगवान श्रीकृष्णांनी तर ते म्हटले कोण श्रीकृष्ण, मी जाणत नसतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं आता भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र दोन नाही, पण तरीसुद्धा ज्यांची आस्था जी आहे ती प्रभू रामचंद्रांच्या आकारावर, याला म्हणतात कट्टरपंथी, एकनिष्ठ. कृष्ण नावसुद्धा घेणार नाहीत तोंडात. आणि त्या गरुडजींनी सांगितलं, त्यांची फजिती सांगितली जाते. धाडिले गरुडा आणिले हनुमंता, तै पाचारिले होडी ओ सीता, लाजिन्यले रूप नये पालटता, झाला भीमकी आपण राम सीता हो. बोले दुतिकेसी राधा हे वचन. तर त्याच्यात असं म्हटलं, गरुडाला सांगितलं, म्हटले यांनी बोलवलेले भगवान श्रीकृष्णांनी, तर घेऊन या म्हटले. हे गेले आणि त्या गरुडाच्या असा पखाडाला धरलं ना, असं जे फेकून दिलं ते थेट वेशीवर येऊन पडलं ते गरुड. म्हणजे हनुमंतरायजींच्या शक्तीचा अंदाज. गरुडासारखी शक्ती नाही पण सांगितलं जातं. ते त्यांना असं धरलं जे टाकलं ते थेट भगवान श्रीकृष्णाच्या समोर येऊन पडलं ते. अरे 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 म्हटलं, हे कोणी तुझी अशी अवस्था केली? कारण भगवान श्रीकृष्ण हुशार होते, त्यांना त्याचा काय करायचा होता, गर्व घालवायचा होता. मग गर्व गेला ना. ह्या वेळेला कोणी असा एखादा बलवान भेटतो ना त्यावेळेला गर्व जातो, तोपर्यंत गर्व कधीच जात नाही. त्याच्यापेक्षा कोणीतरी आगाव भेटला पाहिजे ना. आणि मग झालं तसंच. ज्या टाकून दिल्यावरती ते दारात जे पडले ते उठा उठा उठ उठ म्हणले, अरे गरुडा तुझी एवढी. ते म्हटले वानर आलेले पण भलतंच बलवान दिसतंय. हो म्हटले, मग तुझ्यापेक्षा बलवान आहे का? मग त्यांनी मान खाली घातली. मग ते का असं केलं? ते म्हटले मी त्यांना चांगलं प्रेमाने सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी बोलावलं. ते म्हटले भगवान फिगवान जगात एकच आहे, राम, प्रभू राम. हे कृष्ण मी जाणत नसतो म्हणून माझी अवस्था झाली. अरे म्हटलं मग असं सांगायचं ना की प्रभू राम आलेले. आता का असं खोटं कसं काय बोलू म्हटले, बा तुमचा तर कृष्ण अवतार. ते म्हटले काही नाही, तू जाऊन फक्त सांग काय प्रभू रामचंद्रांनी बोलावलेले. आणि मग त्याला शक्तीचा अभिमान होता आणि वेगाचा अभिमान, कारण गरुडासारखा वेगवान दुसरा नाही. त्या गेला परत माघारी. ते गरुड गेला आणि ते म्हटले आता लांबूनच बोललेलं चांगलं. ते म्हटले नमस्कार म्हटले. त्याने असं पाहिलं, हनुमंतरायजीने असं पाहिल्यावर ते म्हटलं काय आता प्रभू रामचंद्रांनी बोलावलेले आपल्याला. असं प्रभू रामचंद्रांचं नाव काढल्याबरोबर तिथून जे हनुमंतरायांनी उड्डाण केलं, 17 उड्डाण हे झंकार जे उड्डाण केलं ते थेट भगवान श्रीकृष्णांच्या समोर. गरुड मागं राहिला. कोणता अहंकार गेला? वेगाचा. आणि आधी कोणता गेला? ताकदीचा.
असे दोन्ही. आणि मग ते भगवंतांनी एक खासच केलं त्यांचं, म्हणून गरुडापेक्षाही भारी पूजनीय दारामध्ये दोघंच राहतात, एक हनुमंतरायजी आणि गरुडजी. दिसतात का नाही तुम्हाला? प्रत्येक मंदिरामध्ये गेले की तुम्हाला गरुडजी आणि हनुमंतरायजी तुम्हाला पाहायला मिळतील. गरुड हनुमंत पुढे उभे राहत. आपण पहाटे काकड्यामध्ये म्हणतो ना, गरुड हनुमंत पुढे उभे राहत. आणि मग ते टाक झाल्याबरोबर ती मग हे जसा एखादा वृद्ध मनुष्य काठी घेऊन यावा त्या पद्धतीने हे गरुडजी पाठीमागून आले. त्यावेळेला हनुमंतरायजींच्या समोर भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण रूप नाही धारण केलेलं, तर त्याच्या आधी भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेला सांगितलं, अरे मी सांगितलं आहे, काय सांगितलं आहे की प्रभू रामचंद्रांनी बोलावलं आहे, तर मला काय करावं लागेल, आता रामरूप धारण करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण राम झाले आणि सीतामाईच्या जागेवर सत्यभामेला म्हटले, तू फार सुंदर आहेस ना, तू एक काम कर. म्हटले काय? सीतेपेक्षा बी सुंदर आहेस ना. तिला काय होता? गर्वच होता, अहंकार होता. मग तिला सांगितलं की रूप धारण करायला सीतामाईचं. आता तिला कुठं सीतामाईचं रूप सुधारतंय? हे भगवान श्रीकृष्णांनी केलं. प्रभू रामचंद्र हुबेहूब झाले. त्याचं कारण आहे, हे कोणतेही अवतार आणि आकार धारण करणारे हे यांना काय अडचण आहे? भगवान श्रीकृष्णानं किती आकार धारण केले असतील बरं त्यांनी? अवताराच्या राशी आहेत तिथे. आणि सीतामाईला अडचण तयार झाली, पण तिने मग काय आहे ना, नट्टाफट्टा थट्टा करून सीतेचं रूप धारण करायचा प्रयत्न केला, पण सीता नाही होऊ शकली. हनुमंतरायजींनी साष्टांग दंडवत घातलं. कोणाला? प्रभू रामचंद्र. आता भगवान श्रीकृष्ण नाही म्हणायचं. आणि साष्टांग दंडवत घातल्यावरती ते परत हात जोडून उभे राहिले. हात जोडून उभे राहिल्यावरती प्रभू म्हणता, हे हनुमंतरायजी म्हणतात, हे कोण बसलेले शेजारी? कोण बसलेले? कोण होतं? सीता होती. पण सीतेचं रूप धारण करता नाही आलं, म्हणजे ते सीतेसारखी नाही. तुम्ही प्रभू आहात, पण ही सीता नाही. याच्यावरून सत्यभामेच्या रूपाचा अहंकार गेला ना. तर हे सगळ्या परीक्षा पाहणारे हनुमंतरायजी हे सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट भक्त. मी काय सुरुवात केली की हनुमंतरायजींनी प्रभू रामचंद्रांच्या व्यतिरिक्त दुसरं चिंतन नाही केलं. याला म्हणतात प्रभूची निष्ठा, एकनिष्ठा. फळं ही एकनिष्ठेला असतात, बहुनिष्ठेला कधीच फळं नसतात. कोणतंही काय करायचं असेल तर एकनिष्ठा जर धारण केली, म्हणून हनुमंतरायजींसारखी प्रभू रामचंद्रांच्या रूपावरची निष्ठा आणि प्रभू रामचंद्रांच्या नामाची निष्ठा, या दोनच गोष्टी बाळगल्या त्यांनी जीवनामध्ये, दुसरं काही नाही. मग ते सर्व काही त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातं. असं आहे, भगवंताचा प्रसाद जर प्राप्त झाला तर सृष्टी याच्यातलं काही मिळवायचं राहत नाही, म्हणजे काही प्राप्तव्य राहत नाही. पण भक्ताने एक प्राप्तव्य करावं की निष्ठा धारण करावी. आणि ज्याची ती निष्ठा असते. आता इथे भक्तीचा विषय आहे, कारण हनुमंतरायजी म्हटलं की काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबट. आमचे तुकोबरायसुद्धा त्यांच्याकडेच विनवणी करतात, किंवा भक्तश्रेष्ठ असणारे तुम्ही आम्हाला भक्तीच्या वाटा दाखवा, आम्हाला तरी काय कळतं तेव्हा. मोठ्यांचं बोलणं नम्र असतं, लक्षात ठेवावं नेहमी. ज्यांच्याकडे काय नसतं ते ताठ असतात. ताठा त्यांच्याकडेच असतं की ज्यांच्याकडे काही नसतं. ज्यांच्याकडे पुष्कळ असतं ते पुष्कळ नम्र झालेले असतात. आणि हनुमंतरायजींच्याकडे तुम्हाला नम्रतेचं दिसेल, नेहमी पायाच्या चरणाजवळ बसणं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि प्रभूची सेवा करायची, किंवा आता त्याच्यात असं आहे, संत सेवा आणि ईश्वर सेवा अशा दोन सेवा परमार्थामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या सेवेमधले सर्वोत्कृष्ट जर देवाच्या सेवेतलं उदाहरण म्हटलं तर हनुमंतरायजींचं तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतं. आणि सद्गुरू सेवेची तुम्हाला अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. सद्गुरू सेवेचं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं उदाहरण पाहायला मिळेल. कोणाचे? वशिष्ठ मुनींची सेवा, सद्गुरूंची. आता देवानी सेवा करावी का हो? हनुमंतरायजींनी
प्रभू रामचंद्रांची सेवा करावी, पण देव म्हणून करावी. आणि प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींची सेवा करावी, सद्गुरू म्हणून सेवा करावी. म्हणून जगाला हे सांगावं लागतं. म्हणजे मोठी मोठी उदाहरणं समोर असले तर लोक पाहतात. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. जे जे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती येर आचरती सामान्य सगळे लोक. बाकीच्या सामान्य लोक श्रेष्ठांचं अनुकरण करत असतात नेहमी. म्हणून दोन मोठी उदाहरणं घेतली की प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींची सेवा करावी आणि हनुमंतरायजींनी प्रभू रामचंद्रांची सेवा करावी. हे दोन्हीही सेवा शास्त्रात मान्य आहे. सद्गुरू सेवा आणि आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांची सेवा करावी. आता इथे सुद्धा फार संप्रदायात फार मस्त सुंदरता आहे. म्हणजे असं आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. आता तिथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आदिनाथ म्हणजे भगवान शिवजी. आदिनाथ भगवान शिवजी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रनाथ कोण आहेत? मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू आहेत. म्हणजे भगवान शिवजींची सेवा कुणी केली? भगवान विष्णूंनी करावी. मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षनाथ कोण आहेत? शिवजींचा अवतार. आणि गोरक्षवळाला गहिनी भगवान विष्णू. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ कोण आहेत? शिवजी. आणि ज्ञानदेवा सार चोजविले. माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचे म्हणजे शिष्य म्हणजे विष्णू, भगवान विष्णू. म्हणून एक हरी आणि हर अशा प्रकारची परंपरा तुम्हाला पाहायला मिळते ज्या वेळेला. आणि हे सगळीकडे आजही रूढ तेच आहे. जर म्हणजे सद्गुरू जर भगवान शिवजी स्वरूप असतील तर शिष्य विष्णू स्वरूप असतात. आणि गुरुजी जर विष्णू स्वरूप असतील तर शिष्य हे शिवस्वरूप असतात. हे तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल असं. कारण मग तेच त्या ठिकाणी जमा होतात, दुसरे नाही जमा होत. तत्स्वरूपच लोक तिथे जमतात तिथे. तर अशा प्रकारची ही परंपरा पाहायला मिळते. याला सेवेचे प्रकार म्हणतात. म्हणजे हनुमंतरायजींच्याकडून काय शिकण्यासारखं आहे असं आपण जर याच्यात काढलं किंवा हनुमंतरायजींच्या पुन्हा जन्मोत्सवानिमित्ताने आम्हाला काय घेता येईल तर त्यांची सेवा नावाचा एक गुणधर्म. बस एवढं एकही घेतला तरी जीव मुक्त होतो. कारण शास्त्र म्हणतं सेवेशिवाय जीव मुक्त होत नाही असा एकच भाग दिलेला आहे. मग सद्गुरू सेवा करा नाही तर ईश्वर सेवा करा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. तिथं सुद्धा सेवा नावाचाच घटक प्रतिपादन केला. म्हणजे जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. माऊली म्हणतात ते तर सेवा हा दारवंटा. म्हणजे सेवा केली की आपोआप त्या ठिकाणी अमुप पुण्याच्या राशी उत्पन्न होतात. आणि जे फल जे व्यक्ती अपेक्षित करतं. सगळ्या माणसांना सुखाची अपेक्षा आहे. जगात दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही. का ते म्हटले बा थोडंफार सुख आणि थोडंफार दुःख चालेल महाराज असं कोण म्हणतं का? असं नाही. तर निखळ सुखाची अपेक्षा आहे. दुःखाची कोणीच अपेक्षा मज लागी दुःख व्हावे हे ऐसे भावे कोणा भावे ना कोणा. मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं असं. तर दुःख नको तर सुख पाहिजे. पण सुखसुद्धा निखळ सुख पाहिजे. दुःख मिश्रित सुख नाही. इच्छा सुखाची करायची पण सेवा चोर करायला राहायचं तर याच्यामध्ये कुठेतरी व्यभिचारपणा आहे. म्हणजे इच्छा मात्र करायची की अमूप राहावं, अमूप प्राप्त व्हावं सुखाचे. आणि मग तिथं मात्र सेवा नाही करावी. म्हणजे गुरुसेवा बी नाही आणि ईश्वर सेवा. आपल्याकडून काही दोन्ही घडत नाहीत. पण घडल्या तर तो पुण्य भाग्यवान पुरुष आहे असा की ज्याच्याकडे ही सेवा घडते. आणि त्याच्यातही निस्वार्थी सेवा हे अधिक पुण्याला कारणे म्हणजे फलालाच प्राप्त होतं. तो
ज्या वेळेला स्वार्थ दडलेला असतो ना त्याच्यात, तर त्याच्यामध्ये तितक्याच मापाचा, जितक्या मापाचा स्वार्थ तितक्या मापाचा फल त्याला प्राप्त होतो. आणि निस्वार्थ व्यक्तीला भगवंताच्या कृपेने अमोप सुखाच्या राशी प्राप्त होतात. म्हणजे मग मागून घेतलेले काय अडचण आहे. जीवाला अज्ञानाने मागता येत नाही. जीवाचा भाग असा आहे, जीवाच्याकडे अज्ञान असल्यामुळे जर मागितलंच ते तर फसतो. म्हणून जो मागत नाही तो श्रेष्ठ असतो. मागितला की तुम्ही फसणार. कसं काय फसतं? तुम्ही तुमच्या बुद्धीने मागितलं आणि तुमची बुद्धी अज्ञानातली आहे. आणि अज्ञानी मनुष्य हा जाणू शकत नाही. त्याचं ते मागणे ना ते रडगाणं तेही अर्धवटच राहतं. कारण जो ते तर ज्ञानी नाही कोणी. मग मागताना काहीतरी मागत बसले. देवा काहीतरी दे, माईक पदार्थ दे, आहे ना, पोरं लेकरं दे, जमीन जुमला दे, धनधान्य दे, नाही तर प्रतिष्ठा दे, असे म्हणणारे बावळट राहतात. कारण ते अज्ञानकृत मागतात आणि अज्ञानाने मागितलेलं संपुष्टात येऊन जातं. अज्ञान कार्यातलं मागितलं. खरे भक्त देवालाच मागतात. कोणाला मागतात? देवालाच म्हणजे देवावरून नाही. ते म्हणजे देवाला मागा. देवाला मागायला गेले आणि देवच मागितला. लक्षात आलं ना? देवावरून दुसरं नाही मागितलं तर याला श्रेष्ठ भक्त म्हणतात. आणि जे मायेच्या बाजारात राहतात तर ते पोरं लेकरं हे असं काहीतरी मागत राहतात. धनम धान्यम सुखम पुत्रं पौत्रम प्रतिष्ठाम हे सगळं मागत राहतात. तर हे हातानेच आपल्या पायावर धोंडा पाडण्याचा प्रकार असतो. पण आता त्याला काय करणार? कारण ज्याच्याकडे अध्ययन नाही ना त्या माणसांच्या अशाच बुद्ध्या राहतात. अशा माणसाच्याकडून कोणतीही सेवा वास्तव घडत नाही. आपल्याला असं वाटतं की ती माणसं फार सेवा करतात, पण ती कोणतीही सेवा करत नाहीत. जे याच्यामध्ये असतात ना संकुचित बुद्धीची माणसं, यांच्याकडून सेवा घडणं कदापि शक्य नाही. मग तुम्हाला हनुमंतरायजी व्हावं लागेल म्हणजे सेवा घडेल. मग हनुमंतरायजींनी काय मागितलं? हनुमंतरायजींनी काय मागितलं? काहीच मागितलं नाही. देवा अशीच तुझी सेवा अखंड घडत राहो. प्रभू रामचंद्र जोपर्यंत होते तोपर्यंत अवतार कार्यात अखंड प्रभू रामचंद्रांच्या बरोबर ते हनुमंतरायजींनी राहावं. बाकीचे कंटाळून जायचे हो. बाकीचे म्हणजे घरातली मंडळी जी होती. इथं म्हटलेलंच होतं, पुढे चरणातच आहे की रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. अखंड सेवा करणारे असे. तर त्याच्या सांगतो मागं पुढं काय उदाहरणं काय कुठेही सांगितलं तरी चालतील तुम्हाला. त्या प्रभू रामचंद्रांचे घरामधले जेवढे होते, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या बायका, लक्ष्मणजी आणि प्रत्येक आणि सगळे बाकीची इतर मंडळी, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, दशरथ राजा आणि बाकीचे इतर बी सेवक मंडळ भरपूर होतं. आता प्रभू रामचंद्रांची सेवा करावी अशी सगळ्यांनाच इच्छा होती. म्हणजे हे ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंतरायांची भेट झाली तिथून पुढे आणि माघारी ज्या वेळेला आले परतून म्हणजे लंकेवर विजय मिळवला, अयोध्येमध्ये परत आले. हनुमंतरायजींनी सारखं समोरच राहावं, समोरच उभं राहावं, समोरच उभं. ते माणसं म्हणजे आम्हाला काय आहे का नाही, ते प्रायव्हेटपणा काय आहे का नाही लोकांच्या भाषेत म्हटलं तर. सारखं तुम्हीच उभं राहावं. सीतामाया भीती म्हणायची की काय हो हे हालायलाच तयार नाही हो समोरून. मग ते असे तर मग त्यांनी असं केलं. एक दिवशी मिटिंग घेतली. कोणी? कंपनींनी, कुटुंबानी. ते म्हटले बा हनुमंतरायजींना बाजूला काढून टाकायचं. कशातून? सेवेमधून वजा करून टाकायचं. कारण हे जिकडं सारखं पाहावं तर ते हनुमंतरायजी आहेच पुढे उभे. आम्हाला काय बोलता येईना, चालता येत नाही, सारखेच पुढे. बरं आम्हाला असं वाटतं की आम्ही बी सेवा करावी. अर्थात सेवा करावं वाटणं वेगळं आणि सेवा चित्तात असणं वेगळं. ज्याच्या चित्तात असते ना त्याला वाटण्याची गरजच नसते, तर त्याला तर सहज भाव असतो. म्हणजे त्याचा तो सहजच भाव असतो. सेवेचं उत्कृष्ट उदाहरण आमचे तात्या, आज नाही आले म्हणून सांगतो, चौधरी तात्यांचं उदाहरण. आमच्या महाराजांची सेवा चौधरी तात्यांकडून अशी घडायची कारण त्यांच्याबरोबर राहायचं. तर त्या
दिंडीतला भाग सांगतो तुम्हाला, कारण आमचा जास्त संबंध दिंडीत राहायचा. एरवी महाराज त्यांच्या घरी, आम्ही आमच्याकडे असो. दिंडीत राहायचं तर तात्यांनी काय करायचं, महाराज जिथे असतील तिथे ते राहायचे. त्यांनी दिंडी कधीच पाहिली नाही. लक्षात ठेवा, आम्ही दिंडीसाठी गेलो, आम्हाला दिंडीची गरज आहे का महाराजांची गरज आहे? ते म्हणले नाही नाही दिंडी ह्या आपला अधिक आगावपणा असतो. म्हणजे महाराज जर मागं राहिले तर ते खुशाल तिथं राहायचे. आणि ते म्हणे महाराज मग महाराजांच्या बरोबर यायचे. महाराज मागं असतील तर महाराज पुढे गेलेले असतील तरी त्यांच्या सेवेत तिथे जाऊन थांबणार. तर त्यांची सारी निष्ठा तशी राहायची. महाराजांनी बाहेर गेले, बाहेर दिशेला जायचं म्हटलं तर तिथे लगेच पिशवीत बाटली बिटली सगळं पाण्याची व्यवस्था. जिथे लोकांना पाणी भेटणार नाही तिथं बाटली पाण्याची त्यांच्यासाठी तयार राहायची. त्यांच्या रात्री महाराजांनी झोपावं तर महाराजांच्या झोपत नाहीत तोपर्यंत पायाशी बसू, आणि सकाळी उठतात तर पायाजवळ बसलेले तसेच. याला म्हणतात निष्ठा. फलं कशाला मिळतात? याच निष्ठेला. मग ते गुरु सद्गुरू, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. गुरुजी हेच गुरु सगळे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. असा ओतप्रोत भाव झाल्यावर आणि स्वार्थीपणाचा त्याग झाल्यावर सेवेचं खरं मूल्य कळायला लागतं. म्हणजे त्यावेळेला त्याच्याकडून सेवा घडते. इतकंच नाही, अण्णा चुकून म्हणायचे ते महाराज, कारण सकाळच्या वेळेला बाहेर दिशेला जायचं तर त्यावेळेला तात्यांनी तांब्या भरून ठेवलेला असायचा. आणि ते महाराज म्हणायचे त्यांनी तांब्या भरून ठेवला म्हणून मला जावं लागलं. म्हणजे त्यांनी भरून ठेवला नसता तर मी कशाला गेलो असतो बा. पण कारण त्यांचा मला म्हणजे धाकच आहे एक. अशा प्रकारचे अतिशय उत्कृष्ट. तर हे आमचे आत्ताचे चालू हनुमंतरायजीच आहेत. तात्या म्हणजे तुम्हाला असे दिसेल की तो हनुमंतरायजीच दिसते. बरं, सेवा कशी ते पहा ना तुम्ही. पॅन्टीवाला भेटला तरी त्याला नमस्कार, पांढऱ्या कपड्यावाला कोणी पिऊन जरी आलेला असला तरी त्यालासुद्धा नमस्कार. हे अतिशय उत्कृष्ट भाग आहे बरं का. आणि काही देणं नाही घेणं नाही, त्यांनी माझ्या पाया पडावं काहीच देणं घेणं नका पडा ना. पण झाला कोणाकडे पाहिलं तरी रामकृष्णारी रामकृष्णारी, तो कोणी का असाना. तर अशा प्रकारचे तोंडात नाम असणं आणि शरीर नतमस्तक असणं हे दोन श्रेष्ठ सेवेचे भाग. दंडवत घालण्याची जी, कारण शरीराने नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याने जो नम्र झाला त्यानेच अनंता कोंडिले. जो ताठर राहिला तो तसाच राहिला, त्याला नाही काही कळणार ते. आणि जीवाचा उद्धार हा सेवेच्या द्वारे होत असतो. तर ती सेवा नाही केली म्हणून हनुमंतरायजींकडून घेण्याचा सर्वोत्कृष्ट भाग. मी तुम्हाला हनुमंतरायजींचं हे उदाहरण सांगत होतो. मग घरातले लोक कंटाळले, आणि कंटाळल्यावरती त्यांनी काय केलं, ते म्हणले मीटिंग घेतली एक, आणि मीटिंग घेऊन असं ठरवलं की प्रभू रामचंद्रांच्या सेवेला काय काय लागतं. ते म्हणले सकाळी उठतात, मग त्यांना दात घासायला लागते. मग म्हणले मी माझ्याकडे काम लागलं. प्रभू रामचंद्रांना जे काय मंजन द्यायचं ते, त्यांना काय लागतं पाणी लागतं. मग सकाळचं पाण्याचं काम वाटून दिलं. त्यांना काय लागतं कपडे काढावे लागतात. ते म्हणले ते कपडे, त्यांचे कपडे आणण्याची व्यवस्था, ही सारी कामं वाटून घेतली. कोणी? त्या घरच्या कुटुंबियांनी सगळी कामं वाटून घेतली. आणि सगळी कामं वाटून घेतल्यावरती आता काही काम नाही राहिलं म्हणून सगळ्यांनी आपण मग ते हनुमंतरायजी आले. ते म्हटले मला काही काम. ते म्हटले तुम्हाला काही काम नाही. त्यांना कटवायचंच होतं ना. हनुमंतरायजींना कटवायचंच होतं घरच्यांना. मग ते म्हटले तुम्हाला आता काही काम नाही राहिलं, तुम्ही आता घरी जा. ना आम्ही वैतागलो तुम्हाला. तुम्ही त्या प्रभू रामचंद्रांचं शिपूट सोडा ना, तिथंच उभं राहायचे सारखे. पण तुम्हाला आता काही काम नाही. मग आता म्हटले काही काम नाही. मग त्यांनी म्हटले एक काम करा, राहिलेलं आहे ते कोणी घेतलेलं नाही. कारण तुम्ही काय काय कामं घेतली ती विचारली. ते म्हटले एक काम राहिलं आता. म्हटले आता कोणतं काम राहिलं? अहो प्रभू रामचंद्रजी झोपल्यानंतर झोपेतून उठतात, आणि झोपेतून उठल्यावरती त्यांना जांभळी येते. जांभळी आल्यावरती असं करावं लागतं म्हटले. एवढं काम माझ्याकडे आहे म्हटले. म्हणजे जांभळी आळस त्यांचा जाईल.
आणि मग ते म्हणले चालेल, मग ते सकाळी येत जा, दररोज सकाळी सकाळी. ते म्हणले सकाळी नाही, जरा झोप माणसाला कधी बी लागते. आता झोप माणसाला कधी लागते म्हटल्यावरती हे तर दारात 24 तासच उभे राहिले. आता पहिले तरी इकडून तिकडून जाऊन येत होते. ते म्हटले आपला डाव तर फसला म्हटले. तसे सेवेचं अखंड व्रत ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना काय म्हणावं, हनुमंतरायचे असं म्हणावं. म्हणून अखंड सेवेचं व्रत. पण सेवा कोण करतं असं आपण असं विचारलं तर तुकोबरायांनी त्यांचं वर्णन करायला सुरुवात केली या अभंगात. काम बांधवडी काळ घातला तोडरे, तया माझे दंडवत. हे कारण ज्यांनी काम बांधलेलं आहे, बांधवडी केला, बांधून टाकला. काम या पदाच्या अनेक अर्थ आहेत. चित्तामध्ये असणारी इच्छा याला काय म्हटलं आहे, काम असं म्हणतात. इच्छेला काम म्हणतात, वासनेला कामच म्हणतात. वासनेचं दुसरं नाव काम असं आहे. अपेक्षा कामच आहे, स्वार्थी वृत्ती कामच आहे. तर याच्यातला एकही दुर्गुण तुम्हाला कामाच्या अखत्यारीत सापडणारा हनुमंतरायजींकडे दिसणार नाही. म्हणजे हनुमंतरायजींच्याकडे असं दिसेल की त्यांच्या चित्तात काम नावाचा विषयच त्यांच्या चित्तामध्ये राहिला नाही. कामच नाही. काम नाही तेथे क्रोध चिकायचा, तेथे कैचे भांडणारे. रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेने रे. ऐका खेळया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. खेळयामध्ये म्हटलेलं आहे कामाची नाही तेथे क्रोध चिकायचा, तेथे कैचे भांडणारे. हनुमंतरायजींसाठीच लिहिलेलं बरं का. खेळया माझी हाणुम्या शहाणा. खेळया माझी हाणुम्या शहाणे. हनुमंतरायजांना तिथं खेळ्यामध्ये टाकलेलं आहे. कामाची नाही तिथे क्रोध चिकायची, त्यांचं वर्णन केलेलं आहे. अर्थात काम नाही, चित्तात काम नाही. जसे तुकोबराय म्हणतात काम नाही झालो पाही रिकामा. तुकोबरायांसारखे काम आम्हाला काही काम नाही. याच्यात काम म्हणजे चित्तात वासना इच्छा नावाचा प्रकार नाश पावलेला असतो. शास्त्र म्हणतं ज्याच्या चित्तात आत्मज्ञान प्रगट होतं तिथंच कामाचा बाध झालेला असतो. म्हणून आत्मानं चेत विजानीयात धाम स्मृतिपुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. पंचदशिकार सांगतात, त्या बृहदारण्यातमधला हा भाग आहे. तर ज्याच्या चित्तात काम नाही तर त्या काम नाही असा कोणता जीव आहे हो. जीव म्हटलं की काम आहे. काम म्हणजे वासना आणि इच्छा, याला म्हणतात काम. म्हणून ज्याच्या चित्तात काम आहे त्याच्याकडून देवाची सेवा कधीच घडत नाही. काम नाही त्याची सेवा सर्वोत्कृष्ट सेवा आहे. पण म्हटलं मग आधी आत्मज्ञानाची प्राप्ती सेवेने होती आणि सेवा ही कामाशिवाय होती. तर याच्यात कुठेतरी एकमेकावरती अवलंबून नावाचा प्रकार दिसतो आहे ना. आधी काम जावा आणि मग सेवा घडावी, का सेवा घडावी आणि काम जावा. अन्योन्य आश्रय असा दोष येतो शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे. तर त्याचा असा आहे, जो मनुष्य सेवा करायला लागला त्याच्यामध्ये म्हणजे जी सेवा करेल तिथे एकनिष्ठता जर यावेळेला असते त्यावेळेला सेवा घडायला सुरुवात होते एकनिष्ठतेत. आणि नंतर तीच एकनिष्ठता त्या म्हणजे सेवेच्या फळापर्यंत घेऊन जाते, म्हणजे चित्तातल्या कामाचा नाश करते. म्हणून एकनिष्ठतेने सेवा घडण्या पहिल्या त्याच्या ठिकाणी एकनिष्ठता उत्पन्न व्हावी लागते आणि मग तो कामापासून परावृत्त होईल. हनुमंतरायजी हे तसे रुद्रावतार असल्याने त्यांच्या चित्तामध्ये पहिला काम आहे असं म्हणता येत नाही. कारण रुद्र हे मुळातच विरक्त आहेत. म्हणजे त्यांच्या चित्तात जो काम नाही याचं मूळ भाग काय आहे तर रुद्र अवतार आहे. जे तुम्हाला भगवान शिवजींकडून पाहायला मिळेल. त्रैलोक्याचं एवढा साम्राज्याचा सार्वभौम चक्रवर्ती असलेले शिवजी, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तेव्हा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती असं म्हटलं त्यांना. सार्वभौमसुद्धा नाही, चक्रवर्ती. म्हणजे चक्रवर्ती असणारे भगवान शिवजी. परंतु स्मशानी रुद्रवस्ती करी असं त्यांचं वर्णन माऊली ज्ञानोबराय करतात.
राहतात कुठे हो शिवजी? स्मशानात राहतात, अंगाला राख लावून राहिलेले. त्यांच्यासारखे वैराग्य संपन्न आहेत कोण? आणि त्यांचा अवतार असणारे हनुमंतरायजी. म्हणून वैराग्याचे महामेरू तुम्हाला भगवान आमचे हनुमंतरायजी दिसतील. काय अडचण नाही, त्यांना भगवान म्हटलं तरी काय फरक नाही पडत. तर तेव्हा अशा हनुमंतरायची, कारण भगवान तर आहेतच की. तर अशा असणारे, पण त्यांचं जास्त वर्णन भक्त म्हणून केलं जातं. कारण आपल्यासमोर एक तरी असं उदाहरण पाहिजे की बा असं राहा. मी तुम्हाला सुरुवात करतानाच अगदी याच्यापासून केली की त्यांना दुसरं देवाचा आकारसुद्धा चालत नाही, दुसऱ्या देवाचं नामसुद्धा चालत नाही. म्हणजे इतके कट्टर आहे. आणि कट्टर असलं पाहिजे तर त्याला फलं प्राप्त होतात. म्हणून एकदम राम नामाच्या चिंतन, बस राम नामाचंच चिंतन पाहिजे त्यांना. श्रीराम जय राम जय जय राम. तर मुखातून अखंड नामचिंतन चालू असणार. त्या हनुमंतरायजी त्यांच्या चित्तात काम कसा नाही, तर याचं एक उत्तर तुम्हाला सांगितलं की तो मूळचाच कोण आहे? रुद्र अवतार आहे. आणि रुद्र ते आहेत की ज्यांच्या चित्तात विरक्ती आहे, म्हणून तिथे कामच नाही. म्हणून ज्यांचा अवतार आहे त्यांना काय ब्रह्मज्ञानाची गरज आहे का? जे मूळचेच विरक्त आहेत त्यांना ज्यांच्या चित्तात मूळचाच काम नाही त्यांना काय आवश्यकता आहे? जसे आमचे निवृत्तीनाथ होते. निवृत्तीनाथ म्हणजे माऊली ज्ञानोबरांचे सद्गुरू. चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा काम नाही, ही वस्तुस्थितीच होती. त्या निवृत्तीनाथांनी सांगितलं काम नाही म्हणूनच बोलले ते म्हटले आपल्याला शुद्धीपत्र वगैरे आणण्याची काही आवश्यकता नाही. काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, नाहीतरी सर्वाचा अत्यंत अभाव आहे सगळ्या गोष्टीचा. म्हणून आपल्याला नवीन काय आणायचं आहे, नवीन काय करायचं आहे तेव्हा. पण माऊली ज्ञानोबराय हे धर्मवादी होते, कारण भगवान विष्णूंच्याकडून धर्माचं जेवढं पालन होतं, म्हणजे अवतार कशा कोणी घेतलेले, धर्म रक्षण्यासाठीचे सगळे अवतार कुठे दिसतील तुम्हाला? ज्या भगवान विष्णूंकडून जास्त. संहार करायचा असेल तिथे संहार, तिथे रुद्र अवतार तयारच आहे, कारण त्यांना ते बाकीचं काही जमत नाही. पण भगवान विष्णूंच्याकडून तुम्हाला हे पाहायला मिळेल. म्हणून आवड, धर्माची आवड कोणाकडे आहे? भगवान विष्णूंकडे. म्हणून तीच आवड कोणाकडे आहे? माऊली ज्ञानोबरायांकडे. आणि माऊली ज्ञानोबरायांकडे आवड असल्याने म्हटले दादा, कारण दादांना तर निवृत्तच आहेत, त्यांचं नावच निवृत्ती आणि आहेत सुद्धा निवृत्तच. कोणत्याही प्रकारचा डोक्यामध्ये छंदच नाही, कामना नाही, ते निवृत्तीनाथ. म्हणून इथे सुद्धा तुम्हाला तशी जोडी दिसेल, जसे प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायची, तसे निवृत्तीनाथ आणि माऊली ज्ञानोबराय. एकाच्या चित्तात अजिबात काम नाही, म्हणून निवांत. ते म्हणले काही आवश्यकता नाही त्या शुद्धीपत्राची दादा, पण असाच पायंडा पडेल भविष्यामध्ये. लोक म्हणतील मग काय नसलं तरी चालतं आहे की, कारण त्यांना तरी कुठं घेतलं होतं शुद्धीपत्र. म्हणून आपल्याला इतकी धडपड करून पाहू, नाही झालं तर नका का व्हायना, पण लोक म्हणतील की यांनी काहीच केलं नाही त्याच्यासाठी, म्हणजे धर्माचरणकरण होईल. म्हणून त्याचा पायंडा म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी दादांना म्हणजे निवृत्तीनाथांना सांगितलं. समाधान झालं त्यांचं. ते म्हणजे काही अडचण नाही, आपण असं करू, ठीक आहे जाऊ. आणि मग सहभागी झाले. पण भगवंताची इच्छा होती हे मोठे ग्रंथ तयार होण्याची. ज्ञानेश्वरीसारखे, अमृतानुभवसारखे, जे मग पैठणवरून परत येताना नेवाशासारख्या क्षेत्रामध्ये यांच्या. आणि हे भाग्य आपलं आहे, म्हणजे नगर जिल्ह्याचं भाग्य आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात ज्ञानेश्वरीचाही जन्म झाला. भगवद्गीतेवरची जी टीका आहे आणि म्हणजे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, हे आपलं भाग्य. पण दुर्भाग्य बी म्हणावं लागेल, कारण बऱ्याच लोकांच्या घरात ज्ञानेश्वरीच नाही, याचं नाव आहे दुर्भाग्य. बाकीचे सगळे पेपर येत असतील दररोज वाचायला, पण ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. आणि सकाळी दररोज चिंतनही नाही त्याचं. दररोज ज्ञानेश्वरीचं चिंतन घडलं पाहिजे. सकाळी स्नान करावं, देवपूजा करावी, ज्ञानेश्वरी वाचन करावी, तुकोबरायांची गाथा. ज्या मराठी भाषेत आपले जन्म झाले त्याला आपल्याला काही अस्मिता नाही. नाथांचं भागवत
तुकोबरायांची गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी हे प्रस्थानत्रयीचे 3 श्रेष्ठ ग्रंथ आहेत. मी नेहमी सांगत राहतो, लोक सुशिक्षित म्हणून घेतात. हे सुशिक्षित नसून केवळ शिक्षित आहेत. किती का शिक्षण व्हायना, ते MD हो, LLB हो, CA हो, ICAW हो, काही त्याच्याशी देणं घेणं नाही. का बरं? ज्ञानेश्वरी वाचत नाही. अरे हे बाकीचे जे आहेत ना, CA ICAW MD झाला तर याच्यामुळे पोट भरू धंदे येते. ह्याच्यातून काय होईल? त्यांची पोटं भरतील ना, ह्याच्यापेक्षा दुसरं काय? पण तुमचं कल्याण कशावर आधारित आहे? माझं कल्याण कशावर आधारित आहे? माझं कल्याण माझ्या ओळखीवर आधारित आहे, म्हणजेच देवाच्या ओळखीवर आधारित आहे. देव दगडाची मूर्ती नाही, नुसता देव दगड स्वरूप नाही, दगडाचे प्रतिमा पूजेसाठी वापरलेली. आधी देव कळून घ्या आणि मग पूजा अर्चेला लागा, म्हणजे कळेल देव काय आहे. मग तो कळेल तर कोणाकडे कळेल? शास्त्राकडे जा ना, शास्त्र अध्ययन करा ना. असं अहो तुम्हाला जर समजा एखाद्याला, म्हणजे आता आपण मेडिकलचा विषय काढला, मेडिकलच धरू, तुम्हाला औषधं वगैरे कोणाला द्यायची असतील तर तुम्हाला परवानगी आहे का? तुम्हाला आधी आत टाकतील ते म्हणजे कोणी सांगितलं? मध्ये झाले होते डुप्लिकेट डॉक्टर. डुप्लिकेट डॉक्टरला परवानगी नाही, मग तुम्हाला तिथं कोर्स करावा लागतो, त्याला तिथेसुद्धा कोर्स करावा लागतो. मग त्याने दिलेलं प्रिस्क्रिप्शन तुमचं ते मान्य असतं. ते डॉक्टर हे म्हटले कोणी दिलं? हे डॉक्टर. हो ठीक आहे, तर मग तुम्हाला ते औषध दिलं जाईल, कारण त्याच्यात नाही तर मरू बी शकतो ना तो. मग तसाच प्रकार अध्यात्मात चालू आहे. याला काही कळत नाही. काय म्हणजे आमच्या मनाने चाललं आहे, तुमच्या मनाने नाही चालणार. तुम्हाला तिथे काय करावं लागेल? जाणून घ्यावं लागेल देव काय आहे, भक्त काय आहेत, शास्त्र काय आहे, त्याला परंपरा आहेत. आणि त्यावेळेला मग देव काय आहे कळालं की तुम्हाला समाधान प्राप्त होईल. नाहीतरी प्रत्येक जीवाची इच्छा मागाशी सांगितल्याप्रमाणे कशाची आहे? समाधान प्राप्त व्हावं. कोणाला असं वाटतं दुःख व्हावं? कोणालाच नाही. समाधान. मग ते समाधानाला एक मार्ग आहे, आणि मार्गाने गेला तर समाधानाची उत्पत्ती होते, अशी नाही होत. मग तिथे बसल्यानंतर कळतं की ज्ञानेश्वरीत काय आहे. वाचून पहा ज्ञानेश्वरी घरी जाऊन, नाहीच कळणार. सोनवणे गुरुजी नाही कळणार. मग त्या कळण्यासाठी मग शास्त्राचं अध्ययन आहे. नाही तर मराठीतच आहे ना, ती कुठं इंग्लिशमध्ये आहे. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये नाही. आम्हाला मराठीत जन्म होऊन सुद्धा मराठीचं ज्ञान नाही, अशी अवस्था वाईट आहे. म्हणून ज्ञानेश्वरी कळत, ज्ञानेश्वरी नाही माहिती. तुकोबरायांची गाथासुद्धा साधे मराठीत अभंग आहेत. हे अभंग त्याच्यातले आहेत. कुठे कळतात तेव्हा लोकांना? नाही कळत. आणि नाथांचं भागवत तेही मराठीत आहे, नाहीच कळत. हा पारायण करणारे पारायण बहादर पुष्कळ आहेत. म्हणजे पारायण करत राहत, नुसतं पारायण चालू अरे पारायण चालू तर पुण्य होईल, पण तुला ते कळणार नाही. पारायणाने काय होतं? पुण्य उत्पन्न. पारमार्थिक कोणतीही गोष्ट करा त्याच्यापासून पुण्य होईल, पण त्या पुण्याचं करायचं काय हाही प्रश्न आहे. अरे बाबा, पुण्य आहे ना, ते उत्पन्न झालेलं त्याचा नाश होतो, क्षय होऊन जातो. त्याचा भोग होतो आणि भोगून पुण्य नाश पावतं. शिवाय पुण्य भोगण्यासाठी शरीरं मिळतात. त्या शरीरातही आत्ता मानवी शरीर मिळालं आहे, आता मृत्यू लागलेला आहे नजदीक. कोणताही मनुष्य केव्हाही कधीही जाऊ शकतो का ना? का टिकाऊ आहे 100 वर्षाचं आयुष्य? नाही. म्हणून बुद्धीमध्ये हा भाग पूर्णतः व्यवस्थित बसला की त्याचा परमार्थ व्यवस्थित होतो, आणि चित्तात जी शांतीची उत्पत्ती होते तो परमार्थ कळाल्यावर होते, त्याच्याशिवाय नाही होत. नाही तर त्याचं चित्त आहे ते तसंच राहत होते. म्हणून अतिशय म्हणजे देवाची जर भेट घ्यावी असं वाटत असेल किंवा मला ओळख व्हावी, तर तुम्हाला काय करावं लागेल? या मार्गाने जावं लागतं. सांप्रदायिक पद्धती असतात, आणि मग त्या दृष्टीने नाही. आणि मग त्याच्यात काय केलं जातं? त्याच्यातही प्रथम धर्माचरण शिकवलं जातं. धर्माचरणामध्ये या पदाचा अर्थ असतो, जसा वारकऱ्याला वारकरी बनवताना त्याला दुसरा काहीच प्रोसेस नाही, प्रोसेस नाही त्याच्यात. फक्त त्याला गळ्यात माळ घालायची आणि त्याला सांगायचं रामकृष्ण हरी, नामाचा अखंड जप करत राहा, बाकी काही करायची गरज नाही. आता तो सांप्रदायिक मंत्र आहे म्हणून तिथे रामकृष्ण हरी. मग त्याने रामकृष्ण हरी जपता 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 चित्ताची शुद्धी होते.
आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्याचा शास्त्र प्रवेश होतो. तसा शास्त्र प्रवेश होत नाही, नाही तो हातातसुद्धा घेत नाही. म्हणून चित्तशुद्ध असणारेच अभ्यासाला येऊन बसतात. बाकीचे ठीक आहे चाललेलं कारण नाही या जन्मात जमलं तर पुढचे जन्म आहेतच काही, पण पुढचे मानवी शरीरं लगेच मिळतील याची गॅरंटी नाही. का गॅरंटी नाही? मग 84 लाख शरीर आहेत ना, कुत्रेन मांजरण डुकरं हे काय दुसरे आहेत का? ती बी आपलीच भावकी आहे. जे नाश पावतात मानवी शरीरातून, त्यांनी जर कर्म वाईट केलेले असतील, निषिद्ध कर्म केलेले असतील, तर हे कुत्रे मांजरांच्या शरीरात जायला काय अडचण आहे त्यांना. जो खातो पितो 100% तसा तिकडे प्रवेश होणार. म्हणजे मद्यपान, नशापानी, मांसाहार, परस्त्री आणि दुसऱ्याचे पैसे डाबणे, चोऱ्या, हे जे करतात हे नरकाला जातात. किंवा खालचे चिलटं, डास, उंदरं, कुत्रे, झुरळं, पाली, विंचू, साप हे त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. हे पहिले माणसंच होते. हे झाडं, हे वनस्पती योनी, हे त्याच्यातलेच प्रकार आहेत ते. म्हणून आपल्याला हे कळालं पाहिजे की बा आत्ता आपण एका जन्माचं पाहू राहिलो. आता आपल्यासमोर प्रश्न किती येतं? बऱ्याच लोकांच्या पुढे एवढाच प्रश्न आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला वाटतं पैसा यावा, संपत्ती नाही तो म्हणतो संपत्ती यावी, ज्याला मुलं बाळं नाहीत ते म्हणतं मुलं बाळं कसे होईल, आहे ना. ज्याच्याजवळ काही प्रतिष्ठा मिळवायची असेल तर तो देवाचा छंद घेतो, प्रतिष्ठेला देवा दे रे. हे आमच्या शिंदे पाटील इथं दर्शनाला आले, त्यांचं राहून मला आठवण येते, कारण ते सांगण्यासारखंच आहे म्हणून सांगतो. तर ते इथे हे मंदिर नव्हतं त्यावेळेला, ते दुसरं आपलं पहिलं मंदिर होतं ना हनुमंतरायांचं हे. आणि इथे ते उभे राहिले, सकाळी दर्शन घेतात, तर ते त्यांच्यासमोर एक जण उभा राहून काय म्हणत होता? हां, जय बजरंगबली, तोड दे दुश्मन की नली. काय बोलतो तो आणि कुठे काय बोलतो? किती मूर्ख लोक असतात बघा. करताना देवदर्शनच करतात, पण चित्तात काय वासनांचा उद्रेक चाललेला आहे ना. देवासमोर आल्यानंतर बी त्याला असं वाटतं की लोकांचा नाश व्हावा. अरे तुझा आधी सुधारणा कर आणि लोकांचं नंतर पाहू. तर फारच विशेष गोष्ट आहे बरं का. तर असे काही विचित्र लोक आहेत. म्हणून परमार्थ कळायला फार कठीण गोष्ट आहे. लोक स्वबुद्धीने परमार्थ करतात, स्वबुद्धीचा परमार्थ नाही. तो सद्गुरूंच्याकडून जाऊन सेवेमध्ये तो परमार्थ कळून घ्यावा आणि मग देव कळतो. आणि देव कळाल्यावर मग तुम्हाला पुढचा प्रवेश घडत असतो, तोपर्यंत काहीच नाही. आपला विषय चाललेला होता, या हनुमंतराजींच्या चित्तात कामाचा लेश नाही, तर हे रुद्रावतार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचे अवतार असणारे हनुमंतरायची. म्हणून काम नाही आणि काम बांधवडी असं म्हटलं त्याच्यापेक्षा. जसे आमचे तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावी. परमार्थ त्याचा असतो की ज्याच्या चित्तात काम नाश पावलेला आहे, क्रोधाचा उद्रेक होत नाही. तर तो पहा, जो मनुष्य क्रोधी असतो तो काय परमार्थ करतो? तर काय परमार्थ करत नाही. म्हणून क्रोधी मनुष्य आणि कामिक मनुष्य परमार्थातून वजा केलेले. नाथांचं प्रमाण, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा आहे. ते परमार्थात अधिकारीच नाही तो, ज्याच्या चित्तात काम क्रोध बसलेले. म्हणून तुकोबराय म्हणतात, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही. तुकोबरायांचा दृष्टांत जर सांगितला तर असा आहे. तुकोबरायांच्याकडे भगवान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवून दिला होता. नजराणा म्हणजे साधारण थोडेफार पैसे नाही, अगदी हिरे माणिक मोती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते कर्तव्यही वाटलं, साधूची सेवा करावी. प्रत्यक्ष म्हणजे शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. राजाने कीर्तनाला येऊन बसावं, ते बी गपचिप येऊन बसायचे, कारण यवनांचं राज्य होतं. आणि मग त्याला अनुसरण सगळं बाकीची सगळी व्यवस्था केलेली राहायची त्यांनी. आणि कीर्तन श्रवण करावं. तर राजांना तुकोबरायांनी सांगितलं, तुमचं कार्य वेगळं आहे आणि माझं कार्य वेगळं आहे.
माझं कार्य लोकांच्यात प्रबोधन करणं, सन्मार्गाला लावणं आणि तुमचं जनतेचं रयतेचं रक्षण करणं हे तुमच्याकडे सर्वश्रेष्ठ काम आहे. तर तेव्हा ते म्हटले हे म्हणजे काय असतं, कीर्तन जसं ऐकल्यावर माणसाच्या वृत्तीमध्ये तात्पुरता का होईना परिणाम होतो. ते म्हटले बा आता हे सगळं सोडूनच देतो बरं का. सोडतो तो असं नाही, पण तसं वाटतं त्याला की मी आता असंच करेल बरं का. तसं रायांना म्हणजे छत्रपतींना तुकोबरायांनी सांगितलं, त्यांना फार सुंदर वाटलं, म्हणजे चांगलं वाटलं. त्यांनी नजराणा पाठवून दिला. तुकोबराय म्हटले आम्हाला याची आवश्यकता नाही, याची आवश्यकता तर तुम्हालाच आहे, तुम्ही ते रयतेसाठी वापरा, आम्हाला काय करायचं आहे. कारण आम्ही जिथे आहोत जैसे आहोत तसे ठीक आहे. याचंच नाव काम नसणं, चित्तात काम नसणं हे याच काम आहे. जेवढं आहे तेवढ्यामध्ये समाधानी राहणं, काय अडचण काय आहे. आणि चित्तातला काम हा आपण अपेक्षेने वाढवलेला असतो, फालतू अपेक्षा. जेवढं मिळते तेवढं पुष्कळ झालं ना. आपल्याला काय खायला भाकरी लागते, अंगावर साधे कपडे लागतात का भारीच पाहिजे 10,000 मीटरचं, काही नाही. साधे कपडे असले पाहिजे बस. 1-2 ड्रेस असले लय झाले. बहुतेक लोकांच्याकडे एखादा तरी ड्रेस असेल, एखादा का कपाट भरलेलं, तरीसुद्धा अजून नवीन कपड्याची इच्छा करतो तो. काय म्हणावं बाबा, लोकांची अवघड अवस्था. घालायला एका माणसाला एकच कपडा लागतो का 4 ड्रेस घालून एकदाच फिरतो. एक कपडा पाहिजे, पुष्कळ झाले एक कपडा, काय त्याच्याशी देणं घेणं नाही. पण इच्छा एवढी मोठी करून ठेवलेली आहे, म्हणून इच्छेचं पोट फार मोठं आहे, म्हणून परमार्थ वाढतो. इच्छा कमी केली, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तर पाहे संचिताचे. म्हणून इच्छा कमी केली की माणसाचा परमार्थ फलीभूत होतो. आणि हे तुम्हाला या मोठ्या साधूंकडून शिकावं, हनुमंतरायजींसारखी. काय इच्छा आहे, काहीच नाही, इच्छाच नाही आहे, याच्यामध्ये खुश आहे. कपडे नसले तरी उघड्या बंबा अगदी तुम्हाला पहा, हनुमंतरायजी अगदी तुम्हाला कुठे लंगोटी असली. मग आता हे फक्त त्यांच्याकडे पाहून जर आपण हे घेतच नसेल आणि अजून जर दुसरे ड्रेस टाकत असेल शिवायला, ते म्हणले काय करतो, हनुमंतरायची पूजा. हनुमंतरायजीची पूजा करतो तर त्यांच्याकडून काहीतरी घ्या. काय घ्या, हेच घ्या. चित्तात काम नाही आहे, याच्यात समाधानी आहे. असमाधानी कोण करतं, फालतू इच्छा. आज कोणाला अन्नाची म्हणजे भुकेले कोण आहे जगात? आत्ता कोणी असेल तर या आमच्याकडे जेवायला. जगात कोण भुकेले हो? पूर्वीचा काळ होता तसा की पूर्वी खायला अन्न नव्हतं, समाजाचे हाल होते. आज चांगली अवस्था आहे ना, चांगली गोष्ट आहे. आपलं सगळ्यांचं प्रारब्ध चांगलं आहे बुवा, आपल्याला खायची काही ददात नाही. पण इच्छा किती लांबवलेल्या आहेत. सात्विक शुद्ध आहार खा, भाजी आणि भाकरी, तुम्ही रोगच नाही म्हणा. सगळे रोग खाण्यामुळेच घडत आहेत. सगळ्यात मोठं रोगाचं भांडर काय आहे? खाणं. ते म्हटलं असं झालं तमकं झालं, काय नाही, अर्धच जेवण करावं. चांगल्यासाठी सांगतो बरं का. आमच्या नानांच्याकडं त्यांचा आदर्श घ्या, ते दिवसातून एकदाच जेवण करतात. म्हणजे अशी माणसं आहेत आपल्याकडे, आपण त्यांचा काय आदर्श घेणार आहे? पण ते आता एकदा नाही जेवणार मी बरं का. नाही तर ते म्हणतील बा मग आता तुम्ही सांगितलं तर तेव्हा एकदा नाही जेवणार, पण एका वेळेसचं जेवण अर्ध करून 2दा जेवायला काही अडचण नाही आहे ना. म्हणजे अर्ध जेवण करावं, 25% पाणी प्यावं, किंवा आता उन्हाळा आहे तर 100% आणखीन प्या, आणि 25% पोट पूर्ण रिकामं ठेवा. पहा तुम्ही किती सुंदर होता. म्हणजे सगळ्या चित्ताने सुद्धा चांगलं, शरीराने सुद्धा चांगलं, आणि मग तुम्हाला चांगली बुद्धी सुचेल. किंवा चला ज्ञानेश्वरी तरी वाचू, कारण झोपा काढणारा माणूस कधी ज्ञानेश्वरी वाचत नाही, कारण त्याला डुकलीच येते तेवढी मोठी. तर असं जर केलं, म्हणून आपल्याला आजच्या दिवसातून आपण काय घेऊ शकतो, तर त्यांच्याकडून त्यांचे जे जेवढे गुणधर्म आहेत त्याच्यातला आपण काही घेणं. हनुमंतरायजींकडे असलेले चांगले, त्यांच्याकडे चांगले असलेले बुद्धी पहा, हनुमंतरायजींचे पहा. म्हणजे हनुमंतरायजींकडे तुम्हाला बुद्धिर्बलम यशो धैर्यम आहे का ना, अशा प्रकारचे गुणधर्म दिसतील. 8 गुण हनुमंतरायजींचे प्रतिपादन केले एका श्लोकामध्ये. त्याच्यामध्ये बुद्धिर्बलम यशो धैर्यम आहे ना, निर्भयत्व
आरोग्यता असं म्हटलं आहे. अजोयम वागपटुत्वांच्या हनुमंतां स्मरण भवेत, हनुमंतेत स्मरण भवेत. हनुमंतरायांचं स्मरण केलं तर तुम्हालाही 8 गोष्टींचा फायदा होतो असं शास्त्र म्हणतं. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर हनुमंतरायजींच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला अतिशय बुद्धिकौशल्य दिसेल. म्हणून जे कोणी हनुमंतरायजींची भक्ती करतात तर त्यांचा बुद्धीमध्ये वृद्धी होते. तुम्हाला जर बुद्धीत वृद्धीची अपेक्षा असेल तर हनुमंतरायजींची सेवा करावी. कशी करावी? नामाने करावी. नसेल जमत तरी नामस्मरण करता येतं तर नामाच्याद्वारे. आणि दुसरे शरीराच्याद्वारे म्हणजे दर्शन घ्यावं. दररोज मंदिरं रस्त्यावरच राहतात, मग दर्शन घ्यायला काय अडचण आहे? जय हनुमंतरायजी एवढं तर म्हणायला काय अडचण आहे का? ही काय झाली? सेवा झाली. तर ते तुम्हाला बुद्धी तेज करून देते. कारण ते स्वतःच कसे आहेत? बुद्धीच्या बाबतीत हनुमंतरायजी फार तेज आहे. म्हणूनच लंकेचं शोधन केलं. तुम्हाला सगळ्या रामायणामध्ये जर पाहिलं ना तर याच्यामध्ये बुद्धीच्या द्वारे पुष्कळ काम केलेलं दिसतं. जसं इकडे महाभारत युद्धाच्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी काय वापरली? बुद्धी. संपूर्ण तुम्हाला महाभारताच्या युद्धामध्ये सगळं दिसेल की तिथं बुद्धीच दिसते. तसे इकडच्या रामायणामध्ये 1 नंबर पात्र असं जर कोणतं असेल बुद्धीतलं तर हे हनुमंतरायजी आहेत की त्यांनी त्याचा शोध बरोबर सीतेचं शोधन केलं. हनुमंतरायजींसारखे त्यांच्याकडून दुसरं आहे या व्यतिरिक्त श्लोकाव्यतिरिक्त सांगितलं तर त्यांच्यासारखे उपकारी व्हावं. प्रभू रामचंद्रांच्यावरती सीतेचं शोधन करून उपकार. सीतामयेला प्रभू रामचंद्रांची भेट घालून सीतामयेवर उपकार. लक्ष्मणजीला शक्ती लागली तर द्रोणागिरी कपिहाती. आणवीला सीतापती लंकापती सीतापतीच. द्रोणागिरीच उचलून आणण्याची क्षमता. असे शक्तिशाली असणारे त्यांनी कोणावर उपकार केला? लक्ष्मणावर उपकार. भरताला निरोप देऊन प्रभू येत आहेत म्हणून भरतावर उपकार. सगळ्या तुम्हाला जितके जेवढे दिसतील त्या सगळ्यांच्यावरती हनुमंतरायजींचे उपकार दिसतील. आणि स्वतः मात्र त्याच्यापासून अगदी परावृत्त झालेले दिसतील. चित्तात काम नाही. कामाचा दुसरा विषय सांगितला जातो हनुमंतरायजींच्या बाबतीत की हनुमंतरायजी ज्या वेळेला अयोध्यावरून आपल्या अयोध्या नाही लंकेवरून प्रभूंची स्वारी परत इकडे आली. लंकाचा कांड संपलं. लंकाकांड संपल्यानंतर पुन्हा अयोध्येमध्ये प्रवेश केलेला आहे. तर येतानाच प्रभू रामचंद्रांनी बसल्या विमानातून आले ना, त्यावेळेला त्याच्यातच सत्काराची यादी तयार करून ठेवली. किंवा एवढी मोठी मोहीम फत्ते केली तर मग पहिलं नाव कोणाच्या डोक्यात आलं? पहिलं नाव प्रभूंच्या डोक्यात कोणतं आलं असेल तर ज्यांच्यामुळे एवढ्या महाभारतात त्यांना जर वजा करून टाकलं तर आपलं महाभारत नाही हो, रामायण. मला सांगायचं ना, ते म्हणतात हो डोकं हलवून म्हणलं की मग म्हटलं की बरोबर आहे महाभारतच चालेल. रामायणामधून जर हनुमंतरायजींना वजा केलं तर खाली काय राहिलं? खाली काहीच राहणार नाही हो. म्हणून सगळ्यात पहिला सत्कार कोणाचा करायला पाहिजे? बरोबर आहे का नाही? आम्ही थोडाफार सप्ताह करतो, त्याच्यात बी लगेच नारळ वाटतं राहतो. ते म्हणते बस चला बा नारळ घेऊन सत्कार. नारळ ते म्हणते की बरोबर आम्हाला नाही नारळ दिला महाराज. हां तुम्हाला नारळ देऊ. म्हणजे त्याचं काही काम असो नाही तर नसो, पण त्यालाही बी इच्छा राहते की आपल्याला नारळ द्यावा. तर हे इथं स्वार्थित्व बुद्धी काम करत असते बरं का. म्हणून निष्काम सेवा नाही घडत त्या व्यक्तीकडून. ज्याला इच्छा असते ना त्याच्याकडून निष्काम सेवा नाही. मग केलेली समजा त्यांनी सेवा केली असेल काही आणि त्याला जर नारळावर भागलं तर त्या सगळ्या सेवेचं मूल्य एकच नारळ असतो 20 रुपये. त्यांनी 5,000ची पंगत घातली आणि 20 रुपयावर भागलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे ते म्हणजे हिशोब मिटला, तुमच्या खात्यात काहीच नाही. ते म्हणले मग खात्यात आम्ही ती पंगत घातली होती, मग ते 20 रुपयाचा नारळ दिला ना तुम्हाला. तर म्हणून इच्छा नाही करावं बरं परमार्थात. बिलकुल इच्छा नाही करावी.
हा कोणी जर दिलं, ते म्हटले मग दिलं असलं तर मग आमचं वजा केलं की त्यांनी. नाही, त्यांनी होऊन दिलं तर तुमचं वजा होत नाही. पण ते समजा विसरून गेले तर विसरून जाऊ द्या, काय अडचण आहे. असा त्याच्यातला अर्थ आहे. तर तेव्हा चला, काय सांगत होत तुम्हाला, महाभारत रामायणामध्ये मग ते आले ज्या वेळेला प्रभू, तर मग प्रभूंनी विमानातच यादी काढली, अमक्याला काय द्यायचं, तमक्याला काय द्यायचं सगळ्यांची. आणि मग सीतामय्या बसलेल्या होत्या, त्यांना वाटलं ते की बुवा हनुमंतरायजींचं नाव एकच नंबरला असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी नंतर सत्काराचा समारंभ आयोजित केलेला आहे, त्यावेळेला सुरू केली मग बाकीच्यांची नावं घ्यायला. आणि ज्या बिभीषणाला तर अगोदरच लंका दिली होती, कारण त्यांनी बी मोठं काम केलेलं होतं. पण त्याने लंका घेऊन पुण्य नाश करून टाकलं. लक्षात आलं? लंकेचं प्रभू रामचंद्रांची भेट झाली, ज्या जटायूला प्रभू रामचंद्रांची भेट झाली. जटायूचे उपकार होते का ना? जटायूचे पंख तुटलेले आहेत आणि पंख तुटलेल्या अवस्थेमध्ये तो वाट पाहतोय प्रभू रामचंद्र येण्याची. प्रभू रामचंद्रांची वाट कशासाठी पाहतोय? निरोप द्यायचा आहे. याच दिशेला तो रावण सीतामय्याला घेऊन गेलेला आहे. मी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, त्या कपटी रावणाने माझे पंख छाटून टाकले, म्हणून मी या विवळत पडलेलो आहे. त्याला सांगतोय, प्राण कंठात आहे पण वागवलेला आहे. आणि प्रभू रामचंद्र आल्यावरती जटायूला म्हणतायत, अरे तुझी ही अवस्था कुणी केली? माहिती देवाला सगळं, पण बोलावं लागतं. ते म्हटले असं झालं. म्हटले असं झालं का? ठीक आहे. कुठे गेले? या दिशेला गेलेला आहे तो रावण. ठीक आहे, काही काळजी करू नको, तुझे पंख छाटले, मी तुझे पंख दुरुस्त करतो. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाल्याबरोबर ती जटायूला व्यवस्थित व्हायला काय अडचण आहे? ते प्रभूच आहेत ना. तुला पुन्हा जीवन देतो म्हटले. ते म्हटले त्या जीवनाला काय जाळायचं का? ज्या शरीराला प्रभूंचा हा स्पर्श झाला तर लगेच मुक्त होऊन जावं, काही मागू नये. म्हणून त्या जटायूने सांगितलं, प्रभू तुमच्यामध्ये मला एक रूप करून घ्या, मला पुन्हा जीवन जगण्याचे. माझं जीवन संपलं म्हटले, एवढंच माझं शेवटचं काम होतं. तुमची भेट व्हावी एवढंच शेवटचं काम, आता मला कुठलंच काम नाही. पण मी जगू कशाला? आमची अशा अवस्था नाही. अरे दार नाही उघडायचं, बाहेरून दर्शन करायचं ना तुला. बरं, त्या काम संपलं ना, जीवनाचं काम संपल्यावर मोठी माणसं राहत नाहीत. जे कनिष्ठ लोक आहेत ते अधिक जीवन जगण्याची इच्छा करतात आणि पापच वाढत चालतं. काय पडले त्याच्यापासून आपल्याला? मग त्या जटायूने स्वतःचे प्राण प्रभूमध्ये अर्पण केले, दिव्य ज्योत उत्पन्न झाले आणि प्रभूंनी त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून टाकलं. पहा, याचं नाव श्रेष्ठ पुरुष असतात. तिथं ज्या वेळेला सत्कार चालू झाला, समारंभ, सगळ्यांची नावं सुरू झाली आणि मग सीतामय्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. ते म्हटले एक तर पहिल्या नंबरलाच नाव यायला पाहिजे होतं हनुमंतरायाचं, तिथं नाव तर आलंच नाही. पण तुम्ही फालतू दुसऱ्या ज्यांचे काय विशेष काय भूमिका नाही त्यांना बरं सगळे अगदी देऊ राहिलेत तुम्ही पाहिजे तेवढं. मग ते सीतामय्याला राहवलं नाही. ते म्हटले, प्रभू एक विचारू का? म्हटले काय? अहो याच्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर हनुमंतरायजी आहेत, आणि त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही. ते म्हटले, काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे, ठेवी तहा पायी जीव थोडा. काय द्यावं? ज्यांचे उपकार इतके असतात की जिथे काही देता येत नाही. सामान्य उपकार असले तर मग काहीतरी कपडा लत्ता कुठे काहीतरी देऊन आपलं मिटवून टाकायचं असतं, ज्याला सामान्य उपकार म्हणतात. त्यांनी आपल्यावर काय थोडेफार केले की देऊन अगदीच फार, मग लोक अशा पद्धतीने करतात. पण ज्या उपकारातून परत फेडच होत नाही असा उपकार हनुमंतरायजींचा आहे आपल्यावर. मग आता काय द्यावे? ते म्हटले, काय द्यावे? तर माझ्या गळ्यात नवरत्नाचा हार आहे म्हटले, तोच द्यावा. बघ म्हटले, बा तुझं तू पहा, पण मला परत विचारू नको. त्या नवरत्नाचा हार, याच्यात एका रत्नाची किंमत पृथ्वीच्या मापतोलाची. लक्षात ठेवा बरं, सामान्य नाही.
आपल्याकडे एक हिरा आहे आपला भारताचा, भारतीय, कोहिनूर नाव आहे त्याचं. आणि कुठे आहे सध्या तो? इंग्लंडमध्ये. किती किंमत आहे त्याची? किती किंमत आहे म्हणले? 3,500 अब्ज. ते म्हणले एवढी? अहो त्याची किंमतच होत नाही म्हणून मी तुम्हाला अंदाजे सांगितली. उद्याच्याला दुसरी सांगेल ज्याची किंमत होत नाही. कारण अनमोल रत्न आहे ते, पृथ्वीच्या तोला मोलाचं रत्न राहत. असा नवरत्नाचा हार सीतामाईच्या गळ्यात होता. ते म्हटले माझ्या गळ्यातला हा हार मला त्याला घालायचा आहे. ते म्हटले चालेल. म्हणून हनुमंतरायजींचं नाव पुकारल्याबरोबर ते असे जसे झाडावर बसलेले होते, टन दिशी उडी मारली की आले खाली. खाली आल्याबरोबर ते म्हटले जय श्रीराम. जय श्रीराम म्हटले की ते आपला सत्कार करण्यात येत आहे. मग ते सांगितल्यावरती तो नवरत्नाचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यात आला की यांनी टुन दिशी उडी मारली की परत झाडावर जाऊन बसले. लोक नुसते पाहत राहिले की काय करतायत बुवा हे हनुमंतरायचे. आणि मग मी ते गळ्यातला हार आहे तो असा धरला. तुम्हाला माहिती आहे का ते जे रत्नामध्ये असा भाग असतो, तुकोबराय म्हणतात हिरा ठेवता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. म्हणजे तो हिरा एकतर त्या ऐरणीत तरी घुसतो, नाहीतर घणामध्ये तरी घुसतो. म्हणजे हिरा फुटत नाही लोखंडाने हाणल्या. जे फुटतात ते कचाकडे असतात, कचाकड्याचे मणी. लोक त्याला हिरा मानतात. त्याला म्हणलं बघा बाबा, आता सध्या लोक हिरा आणतात. ते महिलांच्या गळ्यात हिरे आलेले आहेत माहिती ना, महिलांच्या गळ्यात हिऱ्याचे हिरे आहेत आता. हां, ते म्हणजे आमच्या बहिणीच्या गळ्यात पाहिला मी. मग तिला म्हटलं की काय हे काय? म्हटलं गळ्यात घातली पोत. ते म्हटले तुला काय कळतं का तरी? ते म्हटले काय? ते म्हणले हिरा आहे म्हटले. म्हणजे केवढ्याचा? म्हटले 1.25 लाखाचा आहे. हा असा. मग म्हटले मी परीक्षा घेऊ का याची? म्हटले काय? खाली ठेव, मी हाणतो वरून. ते म्हटले नको रे भाऊ, झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हटलं मग बरोबर 1.25 लाखाचाच आहे. खरं आहे का खोटा काय माहिती त्या. आता ते लोक म्हणतात खरं आहे. ते कारण ते त्याचे घेतात ना ते काय ज्वेलर्स, रत्नपारखी. ते चला त्या हनुमंतरायजींनी गळ्यात असलेले ते हिरा म्हणजे तो रत्न असं दाताखाली ठेवल्याबरोबर कचादिशी फोडून टाकलं. त्यांचे दात नाही तुटले. हनुमंतरायजी अजून वयस्कर झालेले नाहीत. बऱ्याच लोकांनी वयस्कर झालेले दाखवले. माहिती का तुम्हाला? कुठे वयस्कर झाले होय? फोटोत वयस्कर झाले ना. ह्यांचा फोटो काढायला कोण गेलं होतं का? नाही. हनुमंतरायजी आजही जसे आहेत तसेच आहेत. ते 7 चिरंजीवीपैकी एक आहेत, है ना. 7 चिरंजीव जे आहेत, अश्वत्थामा बलिर्व्यास, हनुमंत विभीषण, कृपश्च परशुरामश्च इत्यादी 7 चिरंजीवी. असा एक श्लोक आहे. 7 चिरंजीवी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं? अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमंतराय, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 चिरंजीवी. त्याच्यामध्ये चिरंजीव पदाचा अर्थ आहे जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत नाश होत नाही, यांना चिरंजीव म्हटलं. आणि ते म्हटले मग त्यांचे दात बीत पडले असतील तर त्यांचे दात पडत नाही, त्यांचं शरीर थकत नाही. ते म्हणले आता भेटतात का? हो भेटतात. कधी भेटले? 350 वर्षापूर्वी. कोणाला? नाथ महाराजांना समोर येऊन. तशी अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत संतांची. कारण हे संतांना संत भेटतात. तुमच्या आमच्यासारख्यांना कशाला कोणी येऊन भेटेल? आम्हाला येऊन भूतं भेटतात. आम्हाला भेटली तर कोण भेटेल? भूतं भेट का? देव आणि साधू भेटतील आम्हाला. त्या नाथांच्या कथेमध्ये असं येतं, रामायणाची कथा लिखाण चाललेलं होतं संत एकनाथ महाराजांचं. आणि त्यावेळेला त्या अशोक वाटिका वनामध्ये तांबड्या रंगाची फुलं फुललेली तर असं हनुमंतरायजींचं ज्ञान होतं. आणि पांढऱ्या रंगाची फुलं वास्तवात तिथं फुललेली होती अशोक वाटिका वनात, जिथं सीतामय्या बंदिस्त होती. नाथांनी असं लिहिलं त्या. आणि
ज्या वेळेला ते रामायणाचं लिखाण चाललं होतं त्यावेळेला श्रोते बी राहायचे, सांगायचे आणि लिखाण असे दोन्ही कामं चाललेले राहायचे. आणि तिथं एका ठिकाणी एका पाटावरती हनुमंतरायजी ब्राह्मणाच्या वेशात येऊन बसायचे, ते ब्राह्मण होऊन. आणि मग ज्या वेळेला त्यांनी लिहिलं का तिथं अशोक वाटिकावनामध्ये सफेद फुलं फुललेली होती की त्यांनी लगेच केलं ऑब्जेक्शन युअर ऑनर. म्हणजे काय ते म्हणले तिथे पांढरी फुलं नव्हती, तांबडी फुलं होती. बरं आता त्या ब्राह्मण व्यक्तीला तांबडी फुलं येतं हे कसं काय माहिती. पण त्या दोघांच्यात भांडण सुरू झालं. भांडण म्हणजे ते म्हणायचे तांबडीच होती हो, तुम्ही जरा नीट बघा. कोणाला म्हणायचे? नाथ महाराजांना. नाथ महाराजांनी परत समाधी लावावी आणि पाहाव्या, हो पांढरी फुलं येतं. शेवटी जोरात भांडण सुरू झालं. मग ते म्हटले आता आपण करू हे नंतर पाहू. आणि सगळे लोक निघून गेल्यावरती तिथं प्रत्यक्ष ते म्हटले तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही कोण आहेत ते मला सांगा, तुमचं रूप प्रगट करून दाखवा. तेव्हा हनुमंतरायजींनी रूप प्रगट केलं संत एकनाथ महाराजांच्या समोर. आणि मग ते म्हटले मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तुम्ही समाधीतून अनुभव घेताय. श्रेष्ठ कोण आहे? प्रत्यक्ष प्रमाण चाक्षुर्वै सत्यम. ते म्हटले पण मी सांगतोय आम्ही महाविष्णूचे अवतार आहेत. कोण? नाथ महाराज. लक्षात ठेवा. ते महाविष्णूचे अवतार, तिकडून समोर रुद्र. आता काय करा? तेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांनाच बोलावणं. म्हणजे प्रभू रामचंद्रांना पाचारण केलं आणि प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष प्रगट झाले. आत्ताची गोष्ट. आणि मग प्रभू रामचंद्र प्रगट झाल्या. ते म्हटले प्रभू यांचं बरोबर आहे का ह्यांचं बरोबर आहे? कोणाचं बरोबर आहे? कोणाचं बरोबर आहे? ते म्हटले दोघाचं बी बरोबर आहे. दोघाचं कसं काय बरोबर असेल? कोणाचं तरी चुकीचं असेल. ते म्हटले असं आहे, ज्या वेळेला हे हनुमंतरायजी अशोक वाटिकावनामध्ये होते त्यावेळेला अगदी झाडं धरायची आणि उपटून टाकायची, सगळा विध्वंस करायचा. अगदी त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं, लाल बुंद डोळे झालेले, सगळीकडे त्यांना लालच दिसत होतं. फुलं कशी काय पांढरी दिसतील? आणि मग तिथं ओरिजिनल फुलं मात्र पांढरी होती. म्हणून नाथ सांगतात हे बरोबर आणि हनुमंतरायजी आहेत हेही बरोबर. हा म्हटले. मग हनुमंतरायजींनी प्रभू रामचंद्राला तिथं नमस्कार केला, दोघांनी केलं. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष प्रगट झाल्या. अजून काय हवं आहे? चला, फार मोठे संतांची ताकद फार मोठी आहे. जसे म्हणजे संतांनी विशेष करून वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व सांगतो तुम्हाला. वारकरी संप्रदायात सगुण साक्षात्कारी संत आहेत. इतर संप्रदायात तुम्हाला जर पाहायला गेले, इतर संप्रदाय म्हणण्यापेक्षा अनेक पंथ जे अनेक आहेत. भारतभूमीत 700 संप्रदाय आहेत किंवा 700पेक्षा अधिक संप्रदाय आहेत. त्याच्यात काही कमी नाही. सगळ्या कोणतेही संप्रदाय, अनेक संप्रदायाचे अनेक मंडळी असानात का भले असले तरी आपलं श्रेष्ठत्व सांगावं. दुसरे आकाश आहेत ते आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. आपलं श्रेष्ठत्व असं आहे, या सगळ्या साधूंना सगुण साक्षात्कार. पांडुरंग कोण आहे? भगवान विष्णू आहेत. पांडुरंगाचा साक्षात्कार तुम्हाला सगळ्या संतांना दिसेल. तुकोबराय, माऊली, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, नामदेव महाराज, सावतोबा महाराज, विसोबा खेचर, तुम्हाला अजून तुम्हाला सुखोबा महाराज, सावतोबा, सेना महाराज. एक साधू आहेत का? सगळ्यांना पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन द्यावं, याला सगुण साक्षात्कार म्हणतात. आणि हे निर्गुण साक्षात्कारी तर होते. निर्गुण साक्षात्कारापेक्षा सगुण साक्षात्कार फार अवघड आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला कथा सांगत होतो महाभारताची, रामायणाची. तर रामायणामध्ये आणि मग त्या बघ आमच्या हनुमंतरायजींनी काय केलेलं आहे, तर हार घ्यावा. ते कशावरून सुरू झालं सांगतो तुम्हाला, की बऱ्याचशा लोक हनुमंतरायजींना वयस्कर झालेल्याचे दाखवतात. तर ते वयस्कर वगैरे नाही, तर त्यांचं शरीर जसंच्या तसंच आहे. जे प्रभू रामचंद्रांच्या काळात होतं ते आत्ताही तसंच आहे. त्या लोकांना असं वाटतं आपली शरीरं जीर्ण झाल्यावर त्यांची बी होत असतील, अशी कोणाची तरी बुद्धी, अक्कल, आणि त्याच्यातून ते काढत असतात. पण तसं नाही, ते तसे आहेत, तसेच आहेत. आणि ते प्रगट होतात, गुप्तही होतात आणि प्रगटही होतात. याचा अर्थ त्यांच्या शरीराला विकार नाही. काय नाही? विकार नाही. म्हणून आपल्या शरीराला काय अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि
विनश्यती हे विकार आहेत. चला असू द्या, आपली वेळ संपत आली म्हणजे संपलेली आहे, एवढीच सांगतो आणि बंद करतो. आणि मग ज्या वेळेला त्या दातातून टाकावा फोडावा काय अहो नवरत्न हो. आणि हनुमंतरायजींनी असं तोडायचं आणि टाकून द्यायचं. आणि मग त्याच्या ती सीतामाया तर आश्चर्यचकित झाले, म्हटले एवढ्या पृथ्वी मोलाचा असणारे हार या बाबांनी बघा ना काय केले. प्रभू रामचंद्र म्हणतायत तरी मी तुला आधी सांगत होतो काय कोणाचा सत्कार करावा कोणाचा करू नये हे तरी आपल्याला कळालं पाहिजे. ज्यांचे अगणित उपकार आहेत त्यांच्या उपकारातून उतराहीच होऊ शकत नाही, तरी त्या सीतामायाला राहवलं नाही. म्हणजे तुम्ही का फोडू राहिले? ते म्हणले फोडू राहिले म्हणजे असं आहे, मी पाहतोय या सृष्टीमध्ये फक्त एकच श्रेष्ठ आहे आणि तो राम. कोणतंही रत्न श्रेष्ठ नाही. या सगळे रत्न माझ्यासमोर तुच्छ आहेत, मग एकच राम श्रेष्ठ आहे. मग का तुम्ही फोडून काय पाहताय? त्याच्यात राम आहे का पाहतोय? ज्याच्यात काम असतो त्याच्यात राम राहत नाही. म्हणून हनुमंतरायजींनी इच्छा केली होती का हो सत्कार करावा अशी? नाही. म्हणून हनुमंतरायजींच्या हृदयात ते म्हटले मग तो राम कुठे राहतो ते आम्हाला दाखवा. तर हनुमंतरायजींनी छाती फोडून दाखवलं. म्हटले पहा राम कुठे राहतो. ज्याच्या हृदयात राम असतो त्याच्यात काम कधीच नसतो, आणि काम असतो त्याच्यात राम कधीच नसतो. लोक इच्छा करत राहतात हो, सारखे कामना करत राहतात. काही थोडीशी भक्ती करतात, थोडीशी सेवा करतात आणि देवा खंडीभर मागतात. 20 रुपयाचं अर्पण करतात आणि 20 लाखाचं मागतात. लोकांना वाटतं देव लयच बावळट आहे. लोकांनी त्याला बावळटच ठरवलेलं आहे. 20 रुपयाचा नारळ फोडायचा आणि 20 लाखाचं मागायचं. इतका मूर्ख आहे का देव? नाही. म्हणून त्याला सारं कळतं, जाणतो तो. म्हणून काय करावं? शुद्ध भक्ती करावी. कोणासारखी करावी? हनुमंतरायांसारखी. कशी करावी? लोटांगालीन लोटांगण वंदीन चरण, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आमचे तुकोबराय तेच म्हणतात. काय म्हणतात? काम बांधवडी काळ घातला तोडरी. काळ घातला तोडरी याच्यात चिरंजीविता सांगितली. दुसरं आहे तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत, म्हणजे केशरीच्या कुळामध्ये ज्यांचा शरीर रूपाने जन्म झाला. वास्तविक त्यांना वायुनंदन म्हटलं जातं, कारण प्रसाद जो आहे तो त्या घारीने घेऊन जाणारा आसडा दिला ना तो वायुदेवाने, आणि त्याच्यामुळे तो अंजनीच्या हातामध्ये मिळा पडला. तो अंजनीने प्राशन केला आणि आमच्या हनुमंतरायजींचा जन्म झाला. तर कपिकुळी हनुमंत शरीर वज्रा ऐसे, त्यांच्या शरीराची उंची सांगितली जाते, लांबी रुंदी प्रचंड. तुम्हाला त्या रामायणामध्ये वाचन करताल त्यावेळेला सापडून जाईल त्याच्यात की 10 योजना रुंद 30 योजना उंच असं दिप्पाड शरीर धारण केलेलं होतं. ज्या वेळेला कुठे गेले ते लंकेमध्ये गेले ना त्यावेळेसची गोष्ट. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, ब्रह्मांडाला शेपटीत गुंडाळण्याची ज्यांची काय आहे ताकद आहे असे बलवान. तरी मगाचा विषय राहून गेला आपला कोणता? बुद्धिर्बलम यशोधैर्यम. ते 8 गोष्टी हनुमंतरायांच्या सेवेतून प्राप्त होतात. त्याच्यात बुद्धी बलशालिता. आता याच्यावरून आलं कशावरून? कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. तर बलशाली शिवाय हनुमंतरायांची भक्ती करणाऱ्या सगळा यश प्राप्त होतं, चित्तात धैर्य प्राप्त होतं, त्याच्या ठिकाणी निर्भयता प्राप्त होते. 5 6वा आरोग्य प्राप्त होतं. 7 जन्ममरणातीत होऊन जातो म्हणजे अजहो असं म्हटलं आहे. आणि 8 वाक्पटुत्व, ज्यांना कोणाला वाटत असेल वाक्चातुर्य वाक्पटुत्व पाहिजे असेल तर हनुमंतरायजींची भक्ती करा. हे सगळे गुणधर्म हनुमंतरायजींकडे दिसतात. चला, तर कवळी ब्रह्मांड जो पुच्छे रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. म्हणून तुकोबराय म्हणतात मी दुसरं काही करत नाही, मी काय करतो आहे केवळ शरण आलो. आणि आम्हीसुद्धा शरण आलो. आज हनुमंतरायांचे जन्मोत्सव त्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचनाची सेवा, पहाटेचा काकडा भजन, आमचे सगळे वारकरी या ठिकाणी उपस्थित झाले. तर ते फल तुम्हालाच आहे. जो जी भक्ती करेल त्याला ते फल मिळतं, करणार नाही त्याला मिळणार नाही. याच्यात दुसरं काय?
तर तेव्हा सगळ्यांनी अशाच प्रकाराने दरवर्षी, कारण मंडळाने सांगितलं मला की दरवर्षी आध्यात्मिक कार्य तुमचं तुम्ही करायचं, आमच्याकडे प्रसादाची व्यवस्था आहे